नमस्कार मित्रांनो, मी हितेश पाटील आणि हा माझा पहिला व्लॉग ज्यात मी आणि माझे मित्र उदयपूरला ट्रिपसाठी गेलो होतो. तर ह्या माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये मी आमची ठाणे टू उदयपूरची जर्नी तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. तर पुढे जाऊन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, वी आर बॅक. लवकरच व्लॉग येणार आहे आमचा. अरे पोर्ट्रेट बोर्ड चालू आहे. हक दिया. हाय गाइस, डू फॉलो सब्सक्राइब. येस, शी इज आवर कंटेंट. पूर्ण घे. आम्ही फक्त हे दोघे रेडी होऊन आलो. राईट सूट शेंगदाण्या हाय ब्रो. वेर आर यू गोइंग ब्रो? तूच पोटेज करणार ना पूर्ण. पण हे मला आवडतं, मी हे नंतर फोडतो. हा तू खा का. फुल मॅचिंग केलंय. असू दे, आम्ही तर मस्त कलरफुल घातले बाबा. अरे यार याचं किचन आणि गाडी बाहेर. ड्रिप चेक. बॅग नाही आली माझी. सब लोग पहुंच चुके हैं. टर्मिनल्स वेटिंग टू मूव. दोन वर्ड नाही अजून घरी सेम आहे. 11 बजे रात के 11 बजे ट्रेन अभी छूटने में आधा घंटा बाकी है. सबसे हैंडसम मैं हूँ इसमें सबसे. देख सकते हैं. कॉन्फिडेंस देख रहे हो. खूप साऱ्या प्लॅनिंग नंतर फायनली आमची जर्नी स्टार्ट होते उदयपूरसाठीची. आणि असंच खूप सारा डान्स करत, हसत खेळत, नाचत, उणो खेळत आणि लुडो खेळत आम्ही निघालो जर्नीमध्ये. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता उदयपूरमध्ये. आम्ही एंटर केलेलं आहे. आम्ही 3 वाजेपर्यंत पोहोचणार आहे बहुतेक. आता वाजलेले आहेत 12:30. पाहू शकता ही आमची गँग आहे. काका आहेत, सुबेद हाय. तर आम्ही आता पोहोचणार आहे थोड्या वेळात. मस्त निसर्गरम्य. तर गाईज, आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचू इकडे उदयपूरला. तर मंदिरात जाऊन दर्शन करायचं आहे. 13 तास होऊन गेलेत. बस असं वाटत नाही आहे, फील होत नाही आहे आम्हाला. हां, अजिबात फील होत नाही आहे 13 तास. एक वेगळा जोश, एक नवीन उमेद घेऊन नवीन वर्षावर आलो. हां, नक्कीच येणाऱ्या वर्षात नक्कीच नवीन काहीतरी करू. तुम्हाला काय बोलायचं आहे प्रियंका? खूप छान वाटतंय. ही काय सिक लीव वर असून पण आली. हां, इकडे सिक लीव आहे. डिस्क्लोज करू. पीप हे डिस्क्लोज करू नका. हां, ओके. पण समीक्षा मला ऍड आहे. तर भेटूया आपण उदयपूरला गेल्यावर. डायरेक्ट बोलू आपण तुमच्याशी. चला, तोपर्यंत बाय बाय. तर असंच खूप साऱ्या गेम्स खेळून मजा करत आम्ही हा 15 तासाचा प्रवास कसा संपवला आम्हाला ते आठवतही नाही आता. आणि आम्ही फायनली उदयपूरमध्ये पोहोचलो होतो. आणि मग हॉटेलवर चेक इन करून बाईक काढल्या आणि सर्वप्रथम ट्रिपची सुरुवात जगदीश टेम्पलमध्ये दर्शन घेऊन आम्ही केली. त्यानंतर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये मस्तपैकी जेवण केलं आणि डे 1 एंड केला.